याच ठिकाणी सत्संगासाठी संमिलित आहोत आणि या निमित्ताने दासबोधाचा वाचन करण्यात आलं. समर्थाने निरूपण केलेले जडत्व या विषयाचं वर्णन आपण ऐकले. जडता म्हणजे थोडस मंद होणे, कार्याची गती, इंद्रियांची स्थितीगती मंद होणं. जडता म्हणजे शुद्ध मराठी याला आळस असं म्हणतात. संस्कृत मध्ये त्याला आलस्य असं म्हणतात. माणसांमध्ये नसायला पाहिजे असं एक विरुद्ध गुण, माणसांच्या प्रगतीस बाधक ठरणारा एक विरुद्ध गुण म्हणजे आळस आहे. आळस न ब्रह्मचार्यांसाठी ठीक आहे, आळस न गृहस्थाश्रमींसाठी ठीक आहे, आळस ना वानप्रस्थ आणि संन्याशांसाठी ठीक आहे. आळस का येतो माणसांना, कसं येतो? निसर्गदत्त गुण आहे, नाही असं नाही. आपोआपच येते, याला कोणी आणत नाही. फक्त आपण आश्रय देतो. त्याच्याबद्दल आम्ही जेव्हा बेसावध राहतो त्याच वेळी ही आपल्या मनात येऊन वास्तव्य करतो. एक तर आळस येण्याचं मुख्य कारण आपली शक्तिहीनता. आपल्याकडे ताकद जर कमी असेल, कमी पडत असेल कुठल्याही कार्यासाठी, भौतिक बौद्धिक ताकद जर कमी पडत असेल, हळूहळू हळूहळू माणूस त्याला ऍडजस्ट होतो, म्हणजे तो आळशी बनतो. दुसरं, माणसाला कार्यांमध्ये किंवा कर्मामध्ये अभिरुची कमी असणं, त्याला आसक्ती नाही त्या कामात. मग आसक्ती नाही ते काम करण्यामध्ये त्याला मजा येत नाही, म्हणून तो आळशी बनतो. तिसरं, जो रजोगुण स्वभावाचा आहे, रजोगुणी आहे, त्याचा एक अविभाज्य घटक हे आलस्य आहे, आळस आहे. त्याचाच एक भाग आळस. आळशी माणूस असतो कसं? आळशी माणूस प्रत्येक गोष्टीला देवाला जबाबदार धरतो. एक. दुसरं, परिवाराला आणि मित्र आणि संबंधित जे असतात त्यांना जबाबदार धरतो नेहमी. आळशी माणूस
नशिबाला जबाबदार धरतो. स्वतःवर कोणतीही जबाबदारी घेत नाही हे आळशी माणसाचं लक्षण आहे. माणूस जर आळशी झाला त्याच्या जीवनात ना प्रपंच करू शकत ना परमार्थ करू शकत. परमार्थासाठी सुद्धा जागरूकता, प्रपंचासाठी सुद्धा तीव्रता, कार्य करण्यासंबंधातील तीव्र जिज्ञासा जागा असावं लागतं. आणि अध्यात्मासाठी तरी ते लागते. अध्यात्मासाठी आळशी माणूस अस्वच्छ राहतो, म्हणजे आपला स्थानही स्वच्छ करत नाही जिथे राहतो तिथे, अंगही स्वच्छ ठेवत नाही, वस्त्र आभूषणही स्वच्छ ठेवत नाही. का? त्याला ती सुद्धा कंटाळवाणं वाटतं. म्हणजे याला दुसरं कोणतरी आंघोळ घातले तर करणार, पाणी गरम करून दिली तर आंघोळ करेल, थोडक्यात कोणतरी जाऊ द्या म्हटलं तर शौचाला जाणाऱ्यांपैकी आहे. त्याला शौचाला जाणं सुद्धा कठीण वाटतं. जेवण सुद्धा तसंच आहे. अनुत्साहित राहणं, कोणत्याही कार्यात त्याला उत्साह नसतो आणि त्याचा चेहरा नेहमी काळवंडलेला असतो, चेहरा नेहमी पडलेला असतो आणि चेहऱ्यात कुठलाही भाव समजून येत नाही आळशी माणसाला. का? निर्भाव असतो. उत्साह नावाचा कुठली गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर कधी जाणवत नसते. जड असणारा माणूस असत. शरीराने जड असणं, वजनदार असणं भाग वेगळा, पण खूप चलाक असतात कार्य करण्यामध्ये. किती जड असतो ते शरीर, कामामध्ये चलाक असतात. काही लोक शरीराने जड नसतात पण मनाने जड झालेले. अनासक्ती किंवा निरासक्ती जे म्हणतो, कार्य करण्यासंबंधात त्याच्यात घर करून राहिलेले आणि त्याला सवय झालेली, त्याचा व्यसन झालेले, त्याला व्यसन घडलेले. त्याला आळस ही एक व्यसनी गुण आहे, व्यसन आहे. आणि ही त्या माणसाला आणि त्याच्या समवेत असणाऱ्या सगळ्यांना खाऊन टाकतात. आळसाचं एक वैशिष्ट्य, ज्याच्या जवळ जाते त्या माणसाला आधी संपवतो, नंतर त्यांच्या अवलंबितांना संपवतो. म्हणून कधीही प्रत्येक घरातली माणसं आपल्या घरातल्या कोणाला आळशी राहू देत. का? आळस हे कधी कधी काम नाही काम नाही काम नाही म्हणून बसतो ना, बसता 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 आळस चढते आमच्या अंगात. नंतर काम निर्माण झाल्यानंतर सुद्धा राहू दे, उद्या बघू, परवा बघू, तेरवा बघू, पुढे 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 ढकलत जाणारी वृत्ती म्हणजे आळस. कल करे तो आज करे, आज करे तो अभी करे, अभी नहीं तो कधी नाही. ही उत्साहाचं लक्षण आहे. कधीही माणसं उत्साही असायला पाहिजे. उत्साह म्हणजे उद्या करायचं आहे ना, आजच करूया ना, आज करायचं आहे ना, आत्ताच करूया ना.
मग काय अडचण आहे, आज केलं तर आता केलं तर काय अडचण आहे, हे उत्साहाची लक्षण आहे. आलस्य आहे ना, जडता आहे ना, हे कधीही रोखीत चालत नाही, हे सर्व उदारीतच चालत. हा जीवनात काही गोष्टींसाठी आळस करा, कुठल्या अनिवार्यपणे कुठलं तरी अहितकारक कार्य करण्याची जर आपल्यावर अनिवार्यता येत असेल तर अशा वेळी आपण अशा कामाला पुढे ढकला. म्हणून म्हटलेले आहे, एक म्हण आहे, शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. हे पवित्र कार्य आताच्या आता करून टाका. जे अशुभ कार्य ते करणं अनिवार्य असेल तर त्याला जितकं पुढे ढकलता येईल तितकं ढकला. आळस तिथे दाखवा, इथे नाही. आम्ही बघा जन्मापासून आपला जर आपण बालपणी आळस झटकलो नाही, विद्यार्जन होणार नाही, विद्यार्जन होणार नाही. विद्यार्जन ठीक नाही झाले तर अर्थार्जन होणार नाही. अर्थार्जन ठीक नाही झाले तर आयुष्यभर आपल्याला दारिद्र्याबरोबर राहावं लागेल. दारिद्र्याबरोबर राहावं लागेल. दारिद्र्याला समवेत घेऊनच फिरावं लागेल. आणि दारिद्र्य कधीही कोणाला संतुष्टी देत नाही. म्हणून आलस्याला जितकं शक्य आहे तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही मठात बरीच मंडळी, मी माझं कॉलेज पूर्ण केलं, माझं बीकॉम झालं. बीकॉम झाल्यानंतर मी एक पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स केला, डिप्लोमा इन मार्केटिंग अँड सेल्स मॅनेजमेंट. तोही पूर्ण झाला, त्याची परीक्षा दिली. दिल्यानंतर आता मराठी शिकूया म्हणून मी मठात आलो. आल्यानंतर मठात बरीचशी लोक होते. आपले स्वामीजी जे होते, मठात एवढे आम्ही 50 लोक राहत होतो त्यावेळी, पण एकालाही बसू देत नव्हते. एकालाही बसू देत नव्हते. त्यांचा एक सिद्धांत होता, सदा गतिशील असायला पाहिजे, कृतिशील असायला पाहिजे. उन्हाळा असो, थंडी असो, पावसाळा असो, माणसं सर्व कामात असायला पाहिजे. कामात नसतील ना, स्वामीजी म्हणत होते, ज्याला काम नसतो त्याची बुद्धी आहे ना, ती डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजे भूतांची कार्यशाळा बनते. भूतांची कार्यशाळा बनते. म्हणून कोणाला असं मोबाईल बसू द्यायचं नाही, खाली बसू द्यायचं नाही. असा पाऊस धो 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 पाऊस पडत असताना आम्हाला वाटायचं की एवढा रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडतो म्हणजे आज बहुतेक सुट्टी देतील. आम्ही त्यावेळी कॉलेजमधून सीधा आलो होतो. एवढ्या कठीण काम करण्याची सवय नव्हती. पण एवढा धो धो पाऊस पडत असताना म्हणायची, चला एक प्लास्टिकची पोती घ्या, डोक्यावर झाड लावायला जाऊया. पावसात झाड लावले तर चांगले जगतात म्हणायचे. आता नाही कोण म्हणणार. जेवढे असायचे ते सगळे गोळा करून शेतात घेऊन जा. ते ग्रामपंचायती त्यावेळी फुकट झाडं देत होते. 2-4 वाली झाडं आणून ठेवलेली असायची. संपेपर्यंत पावसात लावतच राहायचं. फक्त जेवायला सुट्टी, अन्यथा सुट्टी नाही.
लावून 4 दिवस झाले की ते झाड चांगले का बघून या सगळे भोवतीने तणबिण आले का काढून टाका, काय नाही. आणि असा जोर पाऊस पडत असताना असे काय काम नसतील तर आम्हाला म्हणायचं की पोटी आहे ना धान्यांची हे बरीच दिवस झाले घाण झाले, म्हणजे उंदर वगैरे जास्त आले, इथनं उचला तिकडे 100-150 फुटावर दुसरी खोली होती तिकडे नेऊन ठेवा म्हणे. सगळी पोटी उचलायची आणि तिथे नेऊन ठेवा. ते सगळे क्लीन झाले की येणार दुपारी, छान झाले की नाही, आता स्वच्छ झाले की नाही, बरं झालं म्हणे. अजून पाऊस बाहेर चालूच असेल, दुपारनंतर येणार, काय करणार आता, म्हटलं काम झालं इथलं, दुसरं काही काम नाही. मग ते परत इथे राहणार, ते नेलेले सामान सगळे आणून परत इथे ठेवा. पण खाली बसायचं नाही, खाली बसू देत. घर बांधायचं आणि गौंड्यांच्या हाताखाली काम करत, 5-7 वर्ष मी गौंड्यांच्या हाताखाली, मी काय मठातले निवेदन करत होतो. माती काढून द्यायचं, विटा द्यायचं, बांधकाम करायचं आणि 1-2-4 खोल्या बांधायच्या, बांधून मग सुतार येणार, त्याच्या वर ते कौलं घालणार, छान झाले घर म्हणणार. मग त्याचा थोडासा मातीचे बांधकाम करून सिमेंटचे प्लास्टर करायचे. घर छान झाले की नाही, छान झाले की नाही असं म्हणणार. महिने 2 महिने गेले की नाही, हे घर इथे बरं दिसत नाही, हे जरा तिथे बांधूया म्हणे. आणि आई काढायची, त्याची विटा काढायचं, म्हणजे एकही तुटता कामा नाही असं काढायचं. ही सगळी विटा, कुठलंही नुकसान होणार नाही असं पुन्हा खाली करायचं, परत तिथे नेऊन बांधायचं. तिथे असे 2-3 महिने राहणार. एक आमच्याकडे वयस्कर माणूस होता, आम्ही असं ना करता इथे बांधलं तिथे काढून इथे आणलं, नाही, बिल्डिंग महत्वाची नाही, ही मोकळी बसता कामा नाही, एक ही मोकळा बसता कामा नाही. एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप, हे त्यांचे ठरलेले असतात. एम्प्टी माइंड आहे ना, हे काय ना काहीतरी ठेके करत राहतात, त्यामुळे कामात गुंतून राहायचं. म्हणून इकडचे तिकडे जायचं, तिकडचे इकडे राहायचं, पण मोकळे बसायचं. आम्हाला कळलं की जीवनात माणूस कृतीशील राहिला तर चांगलं राहतं. अन्यथा तुम्ही 4 जण मोकळे बसून बघा, एकमेकांची निंदा नालास्ती करायला सुरू करा, एकमेकांची दोष काढायला सुरू करतो, एकमेकांची उणे धुणे काढायला सुरू करतो आपण मोकळे बसलो तर. त्याच ठिकाणी जर कार्यात असलं कुठलंही पाप कार्य आमच्या हातून घडणार, याकरता माणूस नेहमी कृतिशील आणि गतिशील असायला. निसर्गही चालत राहतो, निसर्ग कुठेही कोणासाठी थांबत नाही, निसर्ग कधी कोणासाठी थांबत नाही. भौतिक स्तरावरही ना मानसिक स्तरावरही ना बौद्धिक स्तरावरही बदल होत राहतो, परिवर्तनशील आहे. बघा, माती नुसतं पडले असं आम्हाला दिसतंय, पण कृतिशील आहे. त्याच्यात जे काय पडलेले जरा ओलावा मिळाले की त्याला वर पाठवायचं काम करतो. पिकाला वाढवत राहते, हवा चालत राहते, अग्नी धगधगत राहते, सुप्त राहते. थोडासा अवकाश भेटले की आपली ही जाते. पाणी एक थेंब जरी पडला हळूच पसरते, थांबत नाही, कारण ती गतिशील आहे. आकाश हे पसरलेलेच आहे. हे पंचमहाभूत जे आहे यातलं कुठलंही कोणासाठी कधी थांबत नाही, हे सर्वही गतिशील आहे.
या पंचभूतापासून तयार झालेली आपली जी सृष्टी आहे, सृष्टीतले प्रत्येक पदार्थ नेहमी चलनशील असतात. आम्ही थांबून चालत नाही. आमचंही जीवन नेहमी चलनशील असायला पाहिजे. जर आम्ही ही थांबवणं म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध काम करण्याचा प्रकार. थांबवायचा काही ना काहीतरी करत राहायला पाहिजे. फक्त एवढंच विचार करायचा, तो कार्य निसर्गाचा किंवा अन्य जीवांचा अहित करणार नाही एवढी जाणीव जागृत ठेवून कार्य करत राहील. म्हणून आमच्या उपनिषदात म्हटलेले चरैवेति चरैवेति चरैवेति, चालत राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे. लोक म्हणतात किती दिवस असं चालत राहायचं. श्वास आहे तोपर्यंत आणि माणूस जितकं चालत राहतो, चालत म्हणजे क्रियाशील राहतो, तितकं त्याचं शरीर चांगलं राहतं. त्याचं शरीर चांगलं राहतं. वार्धक्य लवकर येत नाही त्याला, वृद्धाप्य लवकर येत नाही त्याच्याबरोबर. जो ठाण मांडला, वार्धक्याची सगळी लक्षण त्याच्या दिसायला लागतात आणि तो हळूहळू हळूहळू खरोखर वृद्ध होऊन जातो. खरोखर वृद्ध होऊन जो माणूस चालत राहतो, 90 झाले तरी चालत राहतो. मी काल एक दोघांचा सत्कार करून आलो मागच्या गावात, कोथरी मठावर. 90 वर्षाचे होते दोघे, अजूनही सगळीकडे फिरून कामं करतात. त्याला विचारलं किती वय, काम चांगलं ऐकू येते की नाही म्हणून मी हळू बोललो. म्हणाले 90 वर्ष संपत आलाय ना. डोळे बिना चष्म्याचा पेपर वाचतो म्हणतो. दात जेवण वगैरे मी सगळी व्यवस्थित करतो आणि चालणं वळून व्यवस्थित. काय रहस्य काय? तो म्हणाला मी गप्प बसत नाही, शांत बसत नाही, शांत बसत नाही. मी एका पंजाब मध्ये 116 वर्ष जगणारी महिलेची जीवन कथा वाचत होतो. वार्धक्य आलेलं त्या महिलेला, त्याचं वय 80-85 होते. मुलं काय म्हणत होते, आता बाहेर जाऊ नको तो. की काय करायचं, सकाळी उठली की नाही, प्रार्थना उरकले की असं करायला जायचं. फिरून आली, जरासा नाश्ता केले की परत बाहेर पडायचं. काम असेल तर काम करायचे, नाही तर असं गावात जाऊन कोणाकोणाला तरी मदत करायची आणि परत यायची. जेवायला घरी यायचं, जेवून झाले की थोडंसं विश्रांती घ्यायची आणि पुन्हा दुपारनंतर बाहेर पडायचं. आपली काम असेल तर आपली, घरातले म्हटले काही काम नाही म्हटले की मग दुसऱ्यांच्या वेळी ते पुढे जाणार, त्यांना मदत करणार. घरातली वैतागली. एके दिवशी म्हणाले एवढं वय झाले, कुठेतरी गाडी खाली गेली, सापडशी, काहीतरी होईल, अपघात होईल, गप्पच न जागेवर. आता 80-85 वय झाले. ती म्हणाली मी नाही गप्प बसणार. का? थांबला तो संपला, थांबायचं नाहीये मला. तुमचं मतदाराचं तात्पर्य मला कळलं की तुम्ही म्हणताय एवढी वर्ष कष्ट केलाय, आता बसून राहा. ती म्हणती बसून राहायला काय अडचण नाहीये, मी जर बसून राहिले तर आळस करते माझ्या. आणि आळस ही एकच नाहीये, तिची मैत्रीण खूप आहे. तिला एकीला जर मी माझ्या घरात राहून दिला ना, तिचा एक मोठा परिवार आहे. आळस आहे की नाही, आळसाचा एक मोठा परिवार आहे.
काय काय आहे? आळसाचा परिवार म्हणजे बसल्या बसल्या अनेक दुर्गुण तिच्या बरोबर आहे. दुसऱ्यांची माफक काढणं, आळस आपण येऊ दिला, कुठलंही कार्य करू न देणं. आळस एकदा जवळ आला की खोटं बोलायला सुद्धा मागे पुढे बघत नाही, खोटं बोलतो. आळस ज्या माणसाच्या अंगात घडलेले आहे तो माणूस अप्रामाणिक बनतो. ही बघा, त्याची संतान हे सगळे अप्रामाणिकता त्यांच्यात येते. आळस ज्यांच्याकडे असेल, अमित्र म्हणतो, त्याच्याकडे कोणी मित्र येत नाही. आळशाला कोण मित्र आहे? आळशाला आळशीच मित्र भेटतो. चांगले लोक कोणी त्याच्या सहवासाला येत नाही. अशी अनेक दुर्गुणांना स्थान दिल्यासारखं होईल. एक आळसाला, एक जडत्वाला आम्ही जागा दिली तर निसर्गाच्या विरुद्ध कधी कधी माणसं आपण पाहायला पाहिजे. दोन्ही पाय नाहीये ती माणसं खरे म्हणजे जाग्यावर असायला पाहिजे. मी एका मुलीला बघितले, ते मुंबईत आली होती एका कार्यक्रमात, कुठेतरी भेटली मला. अफलातून नृत्य करते, दोन्ही पाय तिची रेल्वेतनं कोणतरी ढकलले तिला, दोन्ही पाय गुडघ्यापासून कट झालेले, आणि ती नकली पाय लावून नृत्य करते ना. आम्ही पाय असणारे काही नाही तिच्यात. तिला विचारलं मी, मुली हे कसं शक्य झालं तुला? तुला असं नाही म्हटलं पाय गेल्यानंतर संपले मी, आता आयुष्यात कधी नृत्य करू शकणार नाही असं वाटलं? ती म्हणाली, एक क्षण असं वाटलं होतं आणि पुढच्या क्षणीच मी विचार केली की नाही सोडायचं. आणि माझ्या पिंडात तसं नाहीये बसून राहण्याचं. मी हळूहळू जखम वाढल्याबरोबरच नकली पाय निर्माण करून घेतले, हळूहळू प्रयत्न केले. पाय असणारी माणसं चालणं कठीण असते, नकली पाय लावून ती मुलगी नृत्य करते, कुठलाही काठीविटीचा आधार न घेता. आमच्या इथे गडहिंग्लज मध्ये एक मुलगा मला भेटला, त्याचे दोन्ही हात नाही, पाय नाही, गुडघ्यापासून खाली आणि ह्याच्यापासून खाली त्याची दोन्ही हात नाही आणि पाय पण नाही. पाहणाऱ्याला असं वाटेल की काय म्हणून जिवंत असेल हा. तो मुलगा, आपल्याला आश्चर्य वाटेल, तोंडात पेन धरून परीक्षा लिहिला 10वी आणि 65% गुण घेतला, 65% केलं. हे खूप मुलांना बघितलं. पायाच्या अंगठ्यामध्ये पेन्सिल धरून सुंदर चित्र काढणाऱ्यांना बघितलं. हात दोन्ही नाहीये, नुसता पाय आहे. त्या पायाने जेवण बनवताना बघितलं मी त्याला. जेवण बनवताना फोडणी बिडणी सगळे पायानेच देतोय, आणि पुन्हा ताटात वाढून घेतो पायाने, ताट धुतो पायाने, अंघोळ करतो पायाने, कपडे नेसतो पायाने. पाय तर पुढे धडे चांगले, काही वेळी वाकडेच पाय आहे. आणि त्या पायाने तो म्हणतोय, मला परावलंबी नाही राहायचं, परावलंबी नाही राहायचं, मला स्वाभिमानाचे जीवन जगायचं. ही जिद्द असते माणसाला. अशी खूप माणसं भेटतात. दोन्ही पाय नसलेला एक माणूस, एक बाई, मला वाटतं तिचं नाव अरुणिमा सिन्हा, ही बिहारची मुलगी, पर्वतारोही होती. तिची दोन्ही पाय तुटलेली होती, माउंट एव्हरेस्ट चढून आली.
माझी पाय गेली म्हणून बसली असती तर. एक मुलगा बिहारचा मला एकदा भेटला. वडिलांचा प्रिंटिंग प्रेस होता जुन्या काळातला. राजेंद्र प्रसाद त्याचं नाव, मला आठवते, राजेंद्र प्रसाद त्याचं नाव. मला बिहारमध्ये भेटला होता. समारंभामध्ये घेऊन आले होते आणि त्याचा सत्कार होता. तर त्याच्या वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय होता. वडिलांनी दुपारच्या वेळी ते तुम्हाला खेळ जोडायची प्रेस असतात माहिती आहे ना, पूर्वीचे, आणि असा प्रेस करायचा असतो. तर तो मुलगा दुपारी वडील नसताना ते पायाने पॅडल मारायला गेला आणि असा हात ठेवलेला होता. दोन्ही हात त्याची तुटले, निकामी झाले दोन्ही हात. मुलगा एक नंबरचा हुशार होता कॉलेज. प्रत्येक जण यायचे आणि हळहळायचं आणि जायचं. अरे असं व्हायला नाही पाहिजे होतं, दिवाणी असं करायला नाही पाहिजे होतं, असं काय आपल्या यथामतीला जे येईल ते बोलायचं आणि जायचं. त्याचा कॉलेज मधला फिजिकल एज्युकेशनचा जो टीचर होता तो म्हणाला, अरे हात नसतील म्हणून काय झालं, खूप काय करता येते म्हणा. तर काय करता येते, फुटबॉल खेळायचं म्हणा. हात नसले तर राहू द्या म्हणून पायाने फुटबॉल खेळायला लागला आणि तो देशातला फुटबॉल टीमचा कॅप्टन बनला. इंडियाचा कॅप्टन बनला राजेंद्र प्रसाद. आणि मी जिथे कार्यक्रमाला गेलो होतो तिथे सत्कार केली त्यासाठीच करत होतो. हजारो तरुणांचा हा प्रेरणास्थान आहे म्हणाले लोक. हात नसताना हा भारतातला सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू बनला. आपल्याच महाराष्ट्रात एक मुलगा आहे नागपूर जवळ, मी मागे त्याला मठावर बोलवलं होतं. 10-12 वर्षांचा मुलगा होता. डोळे नाही, त्याचे डोळे गेले. 10-12 वर्षांनी गेले. आधी होते नंतर गेले. त्याचं नाव आठवत नाही. गेले. गेल्यावर तो मुलगा म्हणाला की आता जगायचं कसं. संगीत शिकला. संगीत शिकून म्हणालो माझं तरी आजीविका कसं तरी मी संगीतावर करेन, पण माझ्यासारखं एवढं माझ्यापुरते करून नाही चालणार. म्हणून तो मुलगा त्यांच्यासारखे 22 मुलांना गोळा केला. म्हणाला तू बासरीमध्ये प्रावीण्यता मिळवायचं, तू तबलामध्ये मिळवायचं, तू गिटारमध्ये मिळवायचं. असे 8-10 वाद्य शिकले सगळे आणि सगळ्यांनी मिळून एक म्युझिकल पार्टी बनवली, म्युझिक पार्टी बनवली. आणि एका कार्यक्रमाला आता लाखांनी घेतात. त्यांच्यात गाणारे पण आहेत आणि सगळे आंधळे आहेत. कोणी बोलवत असताना मी म्हटलं त्यांना काय उद्देश काय तुमच्या जीवनात. ते म्हणाले आमचा आजीविका तरी चालते, संसार तरी आमचा चालतो, परंतु जे समाजात निर्गतिक आहे, हात नसणारी, पाय नसणारी, डोळे नसणारी, जे शिकू इच्छितात अशा महाराष्ट्रातल्या चांगल्या अशा लोकांना शिक्षण देणारी जी शाळा आहे त्या शाळांना आम्ही आमच्या वर्षभरातल्या कमाई आमच्या आजीविकेसाठी जेवढं लागतं ते ठेवतो. आम्ही वर्षाला आम्ही 70-80 लाख रुपये देणगी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना देतो. ती मुलं आळशी होऊ शकले असता. आळस काय, पुढे जर बसून भीक मागितली असते तर चाललं असतं. भिकारी आहे ना ही मॅक्झिमम आळशी असतात. काही कमीच भिकारी आळशी नसतात. मुंबईत मला एक 2-3 जण भेटले होते. 2 BHK फ्लॅट आहे त्यांची शिवाजी पार्कला.
2 BHK शिवाजी पार्कला म्हणजे जवळजवळ 1.5-2 कोटीची फ्लॅट आहे त्यांची. दर दिवशी जाऊन भीक मागून आणतो. बायको चांगल्या नोकरीला आहे कंपनीत. मी म्हटलं तू का करतोस हे? कारण त्याचा मित्र एक आपला भक्त होता म्हणून त्याला घेऊन आला. त्याचा परिचय करून स्वामीजी हा खूप मोठा भिकारी आहे म्हणाला. ते म्हणजे काय? याचा 2 BHK फ्लॅट आहे पण हा रोज भीक मागतोय म्हणला. मी म्हटलं असं का करतोय? तो म्हणाला स्वामीजी टाइमपास होत नाही, मला खाली बसायची सवय नाही, दुसरं काही जमत नाही मुंबईत, मी भीक मागतो म्हटला रस्त्यावर जाऊन. मग काय करतो ते पैसे? अशीच गरीब मुलांसाठी, अनाथ लोकांसाठी मी सगळे पैसे खर्च करून टाकतो. माझ्या घराला मी 1 रुपया वापरत नाही टाकला, पण खाली बसून करू काय म्हणा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माणूस खाली बसू नये, आळशी बनू नये, कधीही बसायचं. आपल्याला तो कधीही आवडता कामा नाही, आमचा आवड बनता कामा नाही. आम्ही गतिशील राहू ना, निश्चितच सिद्धी प्राप्त केल्याशिवाय कधी नाही. उद्या बघू, संध्याकाळी बघू, ही भाषा कधीही आमच्या कोणाच्याही तोंडून येता कामा नये. घरात सुद्धा ना, हे एवढं काम करून आलोय आणि आता थकलोय असं कधी शब्द येता कामा नये. खरोखर शरीर थकलं असेल तर ते कुठेही विश्रांती घेते, पण माणूस बुद्धिपूर्वक आळशी बनता कामा नये. तसे 2 जण होते म्हणजे कशी असतात आळशी सांगतो तुम्हाला. 2 जण होते, एका जांभळाच्या झाडाखाली झोपले होते. दुपारची वेळ असत, उन्हाळा, एकमेकांचे शेजारी झोपलेले होते ते. आणि जांभूळ एक पडला त्याच्या कानाजवळच. तो शेजाऱ्याला म्हणाला, अरे ते जांभूळ पडलं, उचल माझ्या तोंडात म्हणाला. तर दुसरा म्हणाला, तुझ्या शेजारी एक पडले, उचल माझ्या तोंडात टाक म्हणाला. म्हणजे पडलेले हात असं केला तर हाताला लागतंय आणि तोंडात टाकता येते, पण ही आळशी असली होती की दुसऱ्यांनी त्यांच्या तोंडात टाकायला पाहिजे. का? हे मरण आलेले नाही म्हणून जिवंत आहे देवदयेने. का जिवंत आहे ते? त्यांची गरज काही नाही या निसर्गाला, पण हे मृत्यू आलेले नाहीत म्हणून जिवंत. कधीही आळशी बनून अत्यंत जीवनोत्साह पाहिजे. जीवन म्हणजे नित्योत्सव बनवण्याची सामर्थ्य पाहिजे आपल्याला. नित्य उत्सव, कसा तरी दिवस काढावा असा नाही, जी कार्य मिळेल ते करत 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 आनंदाने दिवस काढ. आम्हाला आम्ही करत असलेले प्रत्येक कर्म हे आनंद द्यायला पाहिजे. त्या कर्मातून मला आनंद एन्जॉय करता आला पाहिजे. कुठलंही काम करताना बरीच लोक काम काम म्हणून करतात, काम नाही करायचं. ते कर्म एन्जॉय करायला शिकायला पाहिजे. कसं काय कंटाळा येत नाही? त्या कामात मजा घ्यायला शिकायला. आम्ही कोणतरी लागले आमच्यावर असं समजून जेव्हा काम करतो ना, तेव्हा थकवा येतो माणसाला. जेव्हा त्या कामात आपण मजा घ्यायला शिकतो, आनंद घ्यायला शिकतो, तेव्हा आणखीन काय करायचं, आणखीन काय करायचं, आणखीन काय करायचं असं वाटतं. मी कधी कधी सकाळी 5 वाजता उठलो, कामाला सुरू केली, रात्री 2 तरी वाजता ते कळत नाही. हे प्रवचन वगैरे मला कधी कधी खूप कंटाळवाणं वाटतं. आता तुम्ही सगळेजण वाट बघताय म्हणून मी येतो, बोलून जातो, पण मी एक एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये. गाडीत बसलेले असतो, काही काम नसते तर मी काहीतरी वाचत असतो, ऐकत असतो. एक क्षणही त्यातलं वाया जाता कामा. उतरले की काय काम काय. आमच्या इकडे मठात ना, स्वामीजी मठात ना गेले की मस्त उड्या मारतात सगळे.
आता 2-4 दिवस येणार नाही, त्यामुळे आपण मजा करता येईल असं त्यांना वाटतं. मी कधी 2-3 दिवस गेलो ना, ते 4 दिवसांनी वजाबाकी पूर्ण काढून टाकतो सगळ्यांनी, एका काही ठेवत नाही. पण हसत खेळत तेच म्हणणार काय करूया, एवढंच का अजून थोडं काहीतरी करूया. आनंद घेण्यासाठी काम करायचं. कोणतरी काम करतात म्हणून प्रत्येक काम कर्मसुचामृतम कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः. ईशावास्य उपनिषद म्हणते कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं, 100 वर्ष कर्म करत 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 जगायला पाहिजे. आणि कर्मामध्ये कर्म केल्यानंतर समाधान मिळते असं नाहीये. कार्य करावं केल्यानंतर फळ मिळते, फळाने समाधान मिळते असं नाहीये. कर्म करण्यामध्ये आनंद मानावा. मला जी कर्म करायला मिळाली ही कर्मच मला आनंद देईल, ही करण्यामध्येच मी रमून जायला पाहिजे. कधीही आणि कुठलंही काम श्रेष्ठ कनिष्ठ कधीही मानायचं. हे झाडू मारायचंय हे काम कनिष्ठ आहे, हे चेकवर सही करायचंय हे काम श्रेष्ठ, असं कधी नाही होत. काम काम असतं कुठलंही असतं. झाडू मारणं हे काम असतं. नियोजन करणं बसून बुद्धीने ती कोणती काम आहे. ज्या व्यक्तीला ज्या वेळी जी मिळेल त्या आनंदाने ते काम करता आलं नाही केलं तर त्या माणसाला त्या कर्माचा आनंद मिळत नाही. मी एवढा मोठा माणूस आणि ते दादन कसं उचलू. अरे दादन उचलण्यामध्ये जो आनंद असतो उचलूनच बघा, ते करण्यामध्ये आनंद असतो. मला असं बरीच लोक विचारतात तुम्ही मोठे मठाधी कधी आणि अशी छोटी छोटी कामं कशी काय करतात. मी केलं काढतो गोठ्यात कोण नसलं माणसं, आज नाही आले बाबा कोण, त्याला शेण काढायला जाऊया. धार काढणारी नसेल तर धार काढायला जातो. बाबा आज दही काढवायला कोण नाही, त्याला लोणी काढूया. काय बिघडलं. शेतात आज लावण करायला माणसं नाही आली, चला आपणच आमच्या सगळ्या छोटे मोठे सगळे टीम घेतो, आम्ही जाऊन चिखलात मस्त पैकी मजाही करतो आणि लावणी करतो. आम्ही आमच्याकडे सायंटिस्ट आहेत मोठे मोठे, त्यांना म्हणतो चला जरा भात लावूया. चिकन केलेले असतात, भात लावायचं. तर भात लावता लावता एकमेकाला चिखलात बुडवून आनंद घेत घेत काम करतात. त्यांनाही बरं वाटतंय, अरे असं कधी आपण काम केलं नव्हतं. भात आल्यानंतर कापायला जातो ना तेव्हा एक आनंद असतो. त्यावेळी तेवढ्या पावसात आपण लावलं म्हणून हे किती छान आले. कारण वेळेवर लावण म्हणून महत्वाचं असतं. ते मुहूर्त चुकला पीक येत नाही व्यवस्थित. म्हणून कुठलेही कार्य करण्याकरता जे मुहूर्त असते, योग्य काळ असते, त्या काळातच करायला पाहिजे. ते चुकलं तर त्याचं फळ जेवढं यायला पाहिजे तेवढं येत नाही. पण फळ यावं म्हणून नाही, आनंद मिळावा म्हणून काम करायचं. कुठलंही काम छोटं नसतं. आम्ही वेळ पडले संडास होतो सगळे एकाकडे. सगळे हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथेच होतो, मठावर गेलो तर तिथेच होतो. लोक नाही, लोकांनी लहान करून गेले, आपण का द्यावं. अरे लोक त्यांची धंदा करून गेले, आम्ही आमची धंदा करायचं. आपण बघतोय, आपण आपल्या घरातली नाही धुवायचं तर कोण धुणार. आपण आपली जागा स्वच्छ नाही ठेवायची तर कोण स्वच्छ ठेवणार. कधीही कामामध्ये भेद नाही करायचा. हे काम मोठं आहे, हे काम छोटं आहे असं नाही. सगळे काम मोठे. मला कामाबद्दल आसक्ती पाहिजे, कामामध्ये रुची पाहिजे. कुठलंही काम असू दे त्याला श्रेष्ठ कनिष्ठ ठरवायची काही कारण नाही. आणि आपण करून बघा घरात किती आनंद मिळते त्यात.
किती आनंद मिळतो. पण असं खाली बसणं योग्य नाही. मी काही नसलं ना, माझी जुन्या असली काहीतरी मिळाले की हे फाडतो आणि याचा गोधडी शिवायला सुरू करतो. तर आज काय काम आहे, बाहेर काय नाही ना, आज बसून ही करूया. 2 पिशव्या तरी शिवतो, 2 उशी कवर शिवतो. आता नाही, दरवाजा बंद करू का? पोलीस येऊन करायला लागले की तुमच्यासारखी येतात बिनकामाची, मग ते बोलत राहतात. स्वामीजी तुम्ही हे काम करत असताना आम्ही नुसतं असं कसं बोलत राहील, तुला पण देऊ का एक सुई जागा, करशील का म्हणतो. मला येत नाही ते काम म्हणतो. मग आता येत नाही त्यांच्या समोर बसून काय करायचं, आपल्याला कामच करायचं. सांगण्याचं तात्पर्य आज विषय काय, जडत्व. जडत्वाला कधीही, आळसाला कधीही आपल्यात आश्रय द्यायचा नाही. कोणतंही काम कनिष्ठ वरिष्ठ न समजता त्याच्यामध्ये प्रेमाने करत राहणं, चालत राहणं, हे आपलं जीवनाला दिशाही देतं आणि दशाही देतं. जीवन नित्योत्सव बनवतंय आणि आपलं जीवन दुसरा कोणी येऊन आमचा उत्सव बनवणार नाही. आपल्या जीवनाचा उत्सव आपणच बनवायचा. आमच्या मुलांना चांगल्या सवय लावायचं असेल तर आपण आधी कृतीशील पाहिजे. आमची बघून आमची मुलं, महाराजांनी आम्हाला हे शिकवलं म्हणून आम्ही हे बनलो. आम्हाला शिकवलं चांगलं. 5च्या आधी उठायचं, 4 वाजता उठायचं, आंघोळ करायचं, मंदिर साफ करायचं, सगळे मंदिर साफ करून देवपूजा करायची. देवपूजा करून 5:30 वाजता काकड आरतीला महाराजांना बोलवायला जायचं. महाराज 5:30 वाजता आले की 6 पर्यंत काकड आरती संपलं की सेवा करायचं मंदिरात. सेवा म्हणजे दूध घालायचं, घालून मंदिर बंद केले की झाडू मारायचं. बाहेर जाऊन अंगण सगळे झाडायचं. झाडून झाले की महाराजांचे वासस्थान जे आहे ते साफ करायचे. ते साफ करून कामावर जायचं. तोपर्यंत 7:30 8 वाजत आले. मग गवडी बिवडी आलेले असते त्यांच्या हातात. 9 9:30 जेवायला घ्यायचं. जेवले की परत कामाला जायचं. दुपारी 1 वाजता सुट्टी व्हायची. 1 ते 3 2 तास सुट्टी असते. 2 तासात महाराजांची जेवढी कपडे असतात तेवढं सगळे धुवायचे. दर दिवशी 2 बकेट असायचे, कारण त्यात बेडशीट असायचे, दर दिवशी धोतर असायचं, कपडे असायचं, जे असतील सर्व धुवायचं. धुवून वाळत घालायचं 3 वाजेपर्यंत. वाळत घालून पुन्हा 3ला कामाला. 5 5:30 ला सुट्टी झाली की फुलं वेचून आणायचं देवपूजेला. संध्याकाळी पुन्हा मंदिर स्वच्छ करून भजनाला सुरू करायचं. 7 वाजेपर्यंत भजन कंप्लीट करून पुन्हा आरतीला बोलवायला जायचं महाराज. आरतीला आले, आरती झाली की पुन्हा रात्री देव झोपून मग जेवायला गेलो. तिथनं पुढे आम्हाला स्वातंत्र्य असायचं. आपलं सकाळी 4 वाजेपर्यंत आपला दिवस. कधीही कंटाळा नाही आला. म्हणून आम्ही आत्ताही आमच्या गुरुकुलमध्ये सुद्धा मुलं छोटी छोटी आहेत. तुमच्या एवढी मुलं आहेत. 4:30 ला उठवतो आम्ही आणि रात्री 9 वाजेपर्यंत 1 मिनिट रेस्ट देत नाही. दुसरं कोणतरी म्हणतील एवढ्या लहान मुलांना हे काय शोषण होणार यांचं असं म्हणतील. पण ते मुलांना वाटायला पाहिजे ना शोषण होते असं. ते मुलांना वाटतं की आज एवढंच कर असं म्हणायला पाहिजे, असं गुंतवायला पाहिजे. असं आपण क्रियाशील राहायला. किती दिवसभर कामात बदल करत राहिले की ही झाली किती, ती झाली किती, ती झाली किती, असं शिकवत राहायला पाहिजे. मी मागच्या वर्षी आमच्या मुलांना विचारलं आतापर्यंत किती विषय शिकलाय जरा यादी करूया. सगळ्यांनी आठवण केले तर 180 सब्जेक्ट
मुलं शिकलेली होती. वेगवेगळ्या 180 प्रकारची कला शिकलेली होती. मग कुठे आता तिथे सावंतवाडीचा माणूस भेटला मला, तो पक्ष्यांचा आवाज काढला, त्याला 4 दिवस लोक गेलो. आमच्या मुलांनाही शिकवतो, सगळ्यांनी शिकवलं. असं जिथे जिथे तो भेटतो, असं भेटला की त्याला घेऊन जातो. आमच्या गोव्याचा जादू सुरेश आहे, त्याला घेऊन घ्यायला जादू शिकवतो, जादू शिकवलं. अशी देशात कुठे कुठे काय काय घडतात ते सगळे घेऊन शिकवतो. आणि ते एक झाली की दुसरं, दुसरं झाली की तिसरं, असं करत असताना कधीही कंटाळा येत नाही का? करत 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 राहायला. समजलं ना तुम्हाला? हीच अध्यात्म, ही गतिशीलता ओळखलं पाहिजे आणि ह्याच्याबरोबर चालायला शिकायचं. आणि हे सर्व ही चालत असताना त्याचा साक्षी हा आत्मा आहे. हे सर्व कार्य करणारी इंद्रिय, मनबुद्धी आणि हे प्रपंच, त्या प्रपंचालाही आणि शरीर करत असलेले कार्यालाही मी साक्षी आहे. मी कशातही सहभागी नाहीये, कशातही सहभागी नाहीये. मी केवळ आणि केवळ पाहतोय, पाहतोय. पाहण्याशिवाय दुसरा काही करत नाही. हे एक भाव जागृत ठेवायचा. हे जागृत भावाला अध्यात्म, अध्यात्म अशा पद्धतीने जडत्वाला आश्रय न देता निरंतर कार्य करत राहण्याची शक्ती, सामर्थ्य सद्गुरु भगवंत सर्वांना देवो. गुरुचरणी प्रार्थना. राजा